खंडबारा नंदुरबार मार्गावरील एसटीची दुरावस्था, छत गळल्याने पावसात भिजत प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। कंडक्टरलाही पाण्यापासून रोख रक्कम वाचवत तिकीट घ्यावे लागले। व्हायरल व्हिडिओनंतर संतापाची लाट। नवापूर तालुक्यातील खंडबारा येथून नंदुरबारकडे जाणारी दिनांक 16 जुलै 2026 रोजी सकाळी 8:20 एसटी बस पावसात प्रवास करत असताना बसच्या छताला मोठ्या प्रमाणात गळती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। छतामधून पावसाचे पाणी थेट बसमध्ये पडत असल्याने प्रवासी, विद्यार्थी आणि महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सतत सुरू असलेल्या पावसामुळे बसच्या विविध ठिकाणांहून पाणी गळत होते, त्यामुळे अनेक प्रवाशांच्या अंगावर पाणी पडत होते, तर काहींना भिजलेल्या आसनावर बसणे अशक्य झाल्याने उभ्याने प्रवास करावा लागला। बसची अत्यंत जीर्णावस्था पुन्हा एकदा समोर आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये बसच्या छतामधून पाणी मोठ्या प्रमाणात गळत असल्याचे स्पष्ट दिसत आहे। एवढेच नव्हे तर कंडक्टरलाही तिकीट देताना रोख रक्कम आणि तिकीट पुस्तिका पावसाच्या पाण्यापासून वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे। दररोज या मार्गावर शेकडो प्रवासी आणि विद्यार्थी एसटी सेवेवर अवलंबून आहेत। अशा परिस्थितीत गळती होणाऱ्या व जीर्ण झालेल्या बस प्रवाशांच्या सेवेत धावत असल्याने एसटी महामंडळाच्या देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या व्हायरल व्हिडिओबाबत अद्याप एसटी महामंडळ किंवा संबंधित प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। मात्र प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून खंडबारा नंदुरबार मार्गावर तातडीने सुस्थितीतील आणि सुरक्षित बस उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी प्रवासी व नागरिकांकडून केली जात आहे। मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खंडबारा।